नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण SABC सर्टिफिकेट याबद्दल आपण इन्फॉर्मेशन घेणार आहोत। SABC सर्टिफिकेट काय असतं, SABC सर्टिफिकेटसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत आणि SABC सर्टिफिकेट जर दाखला काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत आणि ते कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे याची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की SABC सर्टिफिकेट कशा पद्धतीने काढावे लागेल, त्यासाठी एक व्हिडिओ बनवा, त्यासाठी हा आपण व्हिडिओ बनवत आहे। त्यानंतर SABC सर्टिफिकेट कशा पद्धतीने दिसते त्याचीही इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे तेही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। ठीक आहे, पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे क्लिअर होतील आणि जे काही तुम्हाला सांगत आहे ते प्रॉपर ऐका आणि तशा पद्धतीने SABC सर्टिफिकेट काढून घ्या। ठीक आहे, आणि SABC जे सर्टिफिकेट आहे ते जे मराठा जे काही आपले हिंदू मराठा जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी हा SABC सर्टिफिकेट आहे। अदर कास्टसाठी SABC सर्टिफिकेट नाही आहे, सो तेही सांगणं इम्पॉर्टंट होतं। सो आता आपण कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन आपण वन बाय वन घेऊया। ठीक आहे, आयडेंटिटी प्रूफ म्हणजे ओळखीचा पुरावा, यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत त्यासाठी आता आपण पुढे बघूया। जर बघितलं आपण आधार कार्ड, आता जे काही तुम्हाला मी डॉक्युमेंट सांगत आहे त्यापैकी कोणताही एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। ओके, आधार कार्ड असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे, पॅन कार्ड पाहिजे, वोटिंग कार्ड आहे, त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स आहे, त्यानंतर शासकीय किंवा निमशासकीय ओळखपत्र म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये जर काही विद्यार्थ्यांचे पालक समजा गव्हर्नमेंटमध्ये जर असतील तर त्यांचं जे काही डॉक्युमेंट्स वगैरे आहे तो डॉक्युमेंट तुम्हाला लागू शकतो। याच्यापैकी कोणताही एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर काहीही प्रॉब्लेम नाही आहे। त्याच प्रकारे कोणकोणतं डॉक्युमेंट पाहिजे तुम्हाला, पासपोर्ट असेल तरीही काही प्रॉब्लेम नाही आहे, इलेक्ट्रिसिटी बिल आहे तरी चालेल, रेशन कार्ड असेल तरीही चालेल, यापैकी कोणताही एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। त्यानंतर आपण बघूया वयाच्या पुराव्यासाठी प्रूफ ऑफ एजसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, यापैकी पण कोणताही एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। त्यासाठी बर्थ सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे, तो चालेल। समजा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल मग 10चं असेल तुमचं किंवा 12चं असेल तेही चालेल। त्यानंतर आपण बघितलं तर बोनाफाईड सर्टिफिकेट, काही विद्यार्थी एज्युकेशन करत असतात सो त्याच्यामध्ये बोनाफाईड सर्टिफिकेट जर तुम्हाला दिलं तरीही तुम्हाला चालेल। ठीक आहे, नेक्स्ट जो डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे इन्कम प्रूफसाठी उत्पन्नाचा पुरावा, यासाठी तुम्हाला तुमच्या उत्पन्नाचा जो दाखला आहे तो तुमच्या वडिलांचा डॉक्युमेंट लागणार आहे। उत्पन्नाचा त्यांची इन्कम जी असेल ती तुम्हाला यामध्ये दाखवायची आहे। 3 वर्षाचा तुम्ही हे उत्पन्नाचा दाखला तुम्हाला काढायचा आहे। ठीक आहे, त्यानंतर जर आपण बघितलं 1967 किंवा त्याच्या आधीचा जो पुरावा असेल तो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। ठीक आहे, हा इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे, यापैकी कोणताही एक डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असेल तरीही चालेल। ठीक आहे, या जर बघितलं आपण तर रक्तसंबंधातील नातेवाईकांचे प्राथमिक शाळा प्रवेश, निर्गम उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला, मग तो तुमच्या वडिलांचा असेल तरी चालेल, आजोबांचा असेल तरी चालेल, भाऊचा असेल तरी चालेल किंवा तुमच्या इतर नातेवाईकांचा असेल तरीही तुम्हाला तो सर्टिफिकेटचा जो डॉक्युमेंट आहे तो तुम्ही दाखवून तुम्ही सर्टिफिकेट काढू शकता आणि तुमच्या सर्टिफिकेटवर मेन्शन केलेलं पाहिजे हिंदू मराठा जातीचा उल्लेख केलेला पाहिजे। ठीक आहे, त्यानंतर आपण जर बघितलं एक कोतवाल बुक असतं त्यामध्ये पण जर तुमचं मेन्शन केलेलं असेल तरीही चालेल। त्यानंतर कुलातील जुन्या महसुली ज्या असतात कागदपत्र त्यापैकी जर वारस नोंदी जर असेल तर तोही डॉक्युमेंट तुम्हाला चालणार आहे, कोणताही एक डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजे जे तुम्हाला सांगत आहे त्यापैकी। जमीन वाटप नोंदी आहेत, 7/12 उतारा आहे, 8 उतारे आहेत, फेरफार आहे, खरेदी खत आहे, खासरा पत्रक आहे, त्यानंतर वंशावळ, यापैकी कोणताही एक डॉक्युमेंट तुम्हाला लागेल। स्थानिक रहिवासी पुरावा म्हणजे काय, समजा काही विद्यार्थी गावामध्ये राहत असतात सो त्यांनी पोलीस पाटील किंवा सरपंचाचा स्थानिक रहिवासी म्हणजे तुम्ही तिकडे
राहता याचा तुम्हाला पुरावा किंवा दाखला लागत असतो. त्यानंतर जर समजा सिटीमध्ये जे विद्यार्थी राहत असतील, जे शहरामध्ये राहतात, त्यांच्यासाठी नगरसेवकाचा जर तुम्ही तो दाखला घेतला की तुम्ही तिथले रहिवासी आहात, तो दाखला तुम्हाला नगरसेवकाकडून तुम्हाला भेटू शकतं. स्वयं घोषणापत्र तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं आपण, आता खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न असा असू शकतो की डॉक्युमेंट आमच्याकडे सर्व आहेत, कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे ते तुम्ही आम्हाला सांगा. तर पहिलं बघायचं आहे तुम्हाला जवळचे तुमचे आजूबाजूला जे ई सेवा केंद्र असतं म्हणजे आपले सरकार, तिथे जाऊन हा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही फिलअप करू शकता. त्यासाठी जे तुम्हाला डॉक्युमेंट सांगितलेले आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि तिकडे तुम्हाला हे ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचं आहे. किंवा स्वतः जर तुम्हाला करायचं असेल तर ऑफिशियल वेबसाईट आहे आपले सरकारची, त्यामधून तुम्ही स्वतः करू शकता. ही वेबसाईट तुम्हाला दिलेली आहे इथे मी, ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला मी टाकून देईन. ही वेबसाईट कशा पद्धतीने दिसते तेही डेमो तुम्हाला मी दाखवणारच आहे. ठीक आहे. नंतरला जर आपण बघितलं की ही सर्टिफिकेट जी आहे ती कशा पद्धतीने दिसते ती आपण बघूया. तर SABC सर्टिफिकेट अशा पद्धतीने तुम्हाला दिसत असते. कास्ट सर्टिफिकेट पार्ट ए, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट पार्ट बी. सो एकाच सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला दोन्ही डॉक्युमेंट हे दिसून येत असतात. ठीक आहे. आता आपण बघूया की ई सेवा केंद्रामध्ये जी काही वेबसाईट तुम्हाला सांगितली ते कशा पद्धतीने दिसते ते तुम्हाला मी दाखवतो. आता ही वेबसाईट आहे जी मी ओपन केलेली आहे आणि ही वेबसाईट तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देणार आहे. त्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर केलं असेल तर तिकडे तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि जे काही तुमचं ID पासवर्ड आहे ते तुम्हाला टाकायचं आहे आणि नवीन युजर असेल तर नवीन युजरची इथे क्लिक करून तुम्हाला इन्फॉर्मेशन ती फिलअप करायची आहे. ठीक आहे. सो ही अशा प्रकारे तुम्हाला वेबसाईट ही दिसत असते. ठीक आहे. एवढंच या व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की SABC सर्टिफिकेट काय आहे, कोणते डॉक्युमेंट्स त्यासाठी लागतात ॲप्लाय करण्यासाठी, सर्व इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे. सो हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सनासुद्धा पाठवा जेणेकरून तेही तुमचे सर्टिफिकेट हे ते काढू शकतात. ठीक आहे. सो सर्व गोष्टी यामध्ये क्लिअर केलेल्या आहेत. तरीही काही डाऊट असतील तर नक्की मला तुम्ही कमेंट सेक्शनला कमेंट करा. मी नक्की तुम्हाला हेल्प करण्याचा नक्की प्रयत्न करेन. ओके. थँक यू सो मच.